सोनाजी महाराजांचा ऐतिहासिक रथोत्सव सोहळा सोनाळा येथे पार पडला। या सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांसह सातपुडा पर्वत रांगेतील वनवासी, मध्य प्रदेशातील हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले। रथोत्सवाचा ऐतिहासिक सोहळा याची देही याची डोळा हृदय साठविताना आनंदाच्या कडा पाणावल्या होत्या। गोविंदा गोविंदाच्या गजरात दुपारी 12:30 वाजता दहीहंडी उत्सवानंतर भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला। विदर्भातील एकमेव 22 फूट उंच व 7 फुटाचा कळस असा एकूण 29 फूट असलेल्या ऐतिहासिक रथोत्सवाचे भाविकांना आकर्षण असते। या यात्रेची परिसरातील भाविकांना उत्सुकता लागून असते। या यात्रेसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातसह इतर राज्यातील परप्रांतीय भाविक मोठ्या हर्षोल्लासाने संत नगरीत जमले व इंग्रजकालीन दुमजली आणि फुलांनी सजविलेल्या लाकडी रथाच्या गाव प्रदक्षिणा उत्सवात सहभागी झाले। श्री संत सोनाजी महाराजांच्या मंदिराजवळून मध्यरात्री महाराजांच्या रथाने प्रदक्षिणेला प्रारंभ केला। अर्ध्या गावाच्या प्रदक्षिणेनंतर प्रकाशबाबा चौकात वडोदे यांच्या घराजवळ रथ मुक्कामी थांबला। यानंतर रथाने सकाळी 8 वाजेपासून पुन्हा उर्वरित प्रदक्षिणेसाठी प्रारंभ केला। 300 वर्षापासून ज्वारीच्या भाकरी, उडदाची डाळ व अंबाडीची भाजी असा महाप्रसाद वितरित करण्याची परंपरा आजही सुरू आहे। दुपारी दहीहंडी नंतर 121 क्विंटल ज्वारीच्या भाकरी, 25 क्विंटल उडदाची डाळ व अंबाडीची भाजी असा महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला। श्रद्धा पर्व हृदयात साठविताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। शेकडो वर्षापूर्वीचा ऐतिहासिक वारसा आजही श्रद्धापूर्वक कायम सुरू आहे। श्रद्धा पर्व हृदयात साठविताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। दरम्यान शनिवारी रात्रीपासून गाव प्रदक्षिणेसाठी निघालेल्या महाराजांच्या रथाचे स्वागत सर्व धर्मीयांकडून करण्यात आले। श्री संत सोनाजी महाराजांचा ऐतिहासिक रथोत्सव व यात्रोत्सवात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी व इतर मान्यवरांनी हजेरी लावली। रथाचे दर्शन घेऊन श्री संत सोनाजी महाराज यांच्या मंदिरात नतमस्तक झाले। यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे, कामगार कल्याण मंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन सोनाजी महाराजांचे दर्शन घेतले। संत सोनाजी महाराज यात्रोत्सवात मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली। यात्रेत अनेक प्रकारची दुकाने थाटली आहेत। विविध मनोरंजनाचे खेळ, विविध साहित्यांची दुकाने, गृहोपयोगी साहित्य, खेळणी, आकाश पाळणे, गोष्टींची पुस्तके, धार्मिक ग्रंथ, भजनाचे साहित्य, शृंगार साहित्य, उपहाराचे स्टॉल लागले आहेत। दर्शनानंतर या स्टॉलवर खरेदीसाठी भाविक गर्दी करत असल्याचे चित्र आहे। श्री संत सोनाजी महाराज हे मूळ बावनबीर गावाचं जन्मगाव आहे त्यांचं आणि त्यांचे आई वडील लहानपणीच लहान असताना, सोनाजी महाराज असताना वडील वारले। आई त्यांना मामाई घरी घेऊन आली। मामा त्यांचे सुखे घराने घेऊन आले। ते लहानपणापासून चमत्कारिक होते। त्यांचे लहानपणापासून चमत्कार दिसायला लागले होते। जवळपास हे 300 वर्षाचा विषय आहे हा। 300 वर्षापासून हा यात्रा महोत्सव चालू आहे। सोनाजी महाराज राहत असतानाच हा यात्रा महोत्सव चालू झाला। त्याच्यात उडदाची डाळ, भाकर, अंबाडीची भाजी हा प्रसाद सुरू झाला। प्रसाद घेतल्याने लोकांचे रोग दुरुस्त झाले। महाराज रथाची परंपरा ही महाराज हयात असतानापासूनची चालू आहे। पहिले छोटा पाटगाळ्यासारखा रथ बनवत होते, मग छोटा बनवला, मग आता मोठा बनवला, तो रथाचं स्वरूप वाढत गेलं। त्याचप्रमाणे उडदाची डाळ, भाकर, भाजी याचं स्वरूप वाढत गेलं। आज रोजी 121 क्विंटल ज्वारी, 25 क्विंटल उडदाची डाळ असा महाप्रसाद असतो। महाप्रसाद हा दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या 3ऱ्या दिवशी म्हणजे विजेला असतो। कार्तिक पौर्णिमेला महाराजांच्या रथाला तेल लागते। पहिले पाण्यानं स्नान होते, मग तेलानं स्नान होते, मग संध्याकाळी महाराजांची पालखी मिरवणूक गावातून निघते। दुसऱ्या दिवशी सोनाजी महाराजांच्या मंदिरावरती महाराजांच्या समाधीची महापूजा होते। महापूजा संस्थांचे अध्यक्ष प्रल्हाद वामनकुटे यांच्या हस्ते असते। तीच पूजा रथाची पूजा 12 वाजता असते रात्रीला। तीच पूजा संस्थांचे अध्यक्ष प्रल्हाद वामनकुटे यांच्या हस्ते असते आणि पूजा झाली की तो रथ सोनाळा गावात प्रदक्षिणेसाठी निघतो। सोनाळा गावाचे प्रकाशबाबा चौकामध्ये मध्यस्थान आहे, तिथं तो मुक्कामाला असतो। दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता तिथून प्रदक्षिणेला सुरुवात होते।
व इथं 11:30-12 दरम्यान इथं स्टॉप येतो. इथं आल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होतो. त्यापूर्वी मोठमोठे महाराज लोकांचे कीर्तनाचे कार्यक्रम, तुकाराम गाथा हे 7 दिवसापासून चालू असतात. आज काल्याचे कीर्तन झाले. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर तेच आम्ही टाळ मृदंगाच्या गजरात रथाकडे गेलो. रथावर दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. दहीहंडीचा उत्सव झाला. तिथून आम्ही रथातून परत सोनाजी माझ्या मंदिरात आलो. तिथं महाआरती झाली. महाआरती होऊन आता सांगता झाली, कार्यक्रमाची सांगता झाली व महाप्रसादाला सुरुवात झाली. महाप्रसादामध्ये आमचे बाकी स्वयंसेवक, बाकी आमचे 2 ट्रस्टी व गावाकडचा भरपूर सहकार्य आहे आणि त्याच्यातून आमचा सारा हा उत्सव आनंदाने दरवर्षी जवळपास 300 वर्षापासूनचा हा उत्सव चालू आहे आणि आज सोनाजी महाराजांच्या कृपेने हा पुढे चालू राहील. मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद.